ओके, सो आता आपण बघत होतो संस्कृतचा स्वावलंबन चॅप्टर क्लास 7चा रुचिरा पार्ट 2 मधला. त्याचा आपण आता क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तर अधोलिखितानां प्रश्नोत्तरम उत्तराणी लिखत. आता ह्याच्यामध्ये असं नाही लिहिलंय की एकपदेनं लिहा म्हणून, म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. मग कस्य भवने सर्व विधानी. सो आता आपल्याला जेव्हा क्वेश्चन्स विचारतात तेव्हा संस्कृतमध्ये जनरली आपल्याला पॅराग्राफ दिलेला असतो. पॅराग्राफ न लिहिता आपल्याला क्वेश्चन्स त्यात विचारत नाही. मग आपण पॅराग्राफ मध्ये शोधायचं. कस्य भवने सर्व विधानी सुख साधनानी आसन. आता कस्य आहे षष्टी, म्हणजे आपल्याला षष्टी विभक्तीमध्येच आन्सर द्यायचंय. आता इथे दिलं आहे तस्य भवने. मग तस्य म्हणजे कोणाचं? श्रीकंठ. मग आता श्रीकंठ हे काय आहे? बालक सारखं चालेल म्हणून बालकस्य षष्टी येतं, म्हणजे श्रीकंठस्य. श्रीकंठस्य पुढचं तसं तसं लिहायचं. भवने सर्वा विधानी सुख साधनानी आसन. आता परत विचारलंय कस्य गृहे कह अपि भृत्या नास्ते, म्हणजे कोणाच्या घरी कोणी भृत्य नव्हता. मग कोणाच्या घरी नव्हता भृत्य? कृष्णमूर्तीच्या. पण आता इथे पण हे षष्टी विभक्ती आहे, म्हणजे त्याच्यामध्येच आपल्याला आन्सर द्यायचा आहे षष्टीमध्ये. मग आता कृष्णमूर्ती हा शब्द कशासारखा चालेल? मुनीसारखा चालेल. मग मुनीचं षष्टीच वचन आपण इथे पण बघू शकतो की कृष्णमूर्तीचे माता पिता. कृष्णमूर्ते हे माता पिता, हे षष्टी कसं चालतं? असं चालतं. सो इथे तसं बघून घ्यायचं. कृष्णमूर्ते हे गृहे कोपी भृत्यः नास्ति, असं आन्सर लिहायचं. श्रीकंठस्य आतिथ्यम के अकुर्वन. मग परत शोधायचं पॅराग्राफ मध्ये. अकुर्वन शब्द कुठे आलाय? आतिथ्यम अकुर्वन. मग आता काय येणार? कृष्णमूर्ती ही तस्य माता पिताच श्रीकंठस्य आतिथ्यम अकुर्वन. तसं शक्य लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. त्यांनी कसं केलं नाही विचारलंय, कोणी केलं विचारलंय. सो कृष्णमूर्ती ही तस्य माता पिताच श्रीकंठस्य आतिथ्यम अकुर्वन, म्हणजे कृष्णमूर्ती आणि त्याच्या आई वडिलांनी श्रीकंठाचं आतिथ्य केलं. सर्वदा कुत्र सुखम. नेहमी कुठे सुख असतं, म्हणजे कशात सुख असतं? कुत्र. मग जेव्हा कुत्र प्रश्न विचारतो तेव्हा कुठल्या तरी त्या वस्तूमध्ये किंवा वस्तूवर असं असतं, म्हणजे इथे सप्तमी विभक्ती वापरतात. आणि इथे आता सुखम त्यांनी दिलेलं पण आहे, बरोबर. आपण धड्यामध्ये बघितलं तर स्वावलंबने तू सर्वदा सुखमेव असं लिहिलं आहे. तर मग इथे काय लिहायचं? सर्वदा स्वावलंबने सुखम. सर्वदा स्वावलंबने सुखम. श्रीकंठः कृष्णमूर्तेः गृहं कदा आगच्छत. आता कधी आला? सो इथे लिहिलंय प्रातः 9 वादने, बरोबर. मग इथे येणार श्रीकंठः कृष्णमूर्तेः गृहं प्रातः 9 वादने. प्रातः 9 वादने. 9 वादने म्हणजे काय? सकाळी 9 वाजता आला. कृष्णमूर्तेः कति कर्मकाराः सन्ति. मग आता किती कर्मकार सांगितले आहेत? कृष्णमूर्तेः अष्टोः. मग कती आहे? अष्टोः कर्मकाराः सन्ति. आणि आपण याचा अजून पण पुढे आन्सर लिहू शकतो. द्वौ पादौ द्वौ हस्तौ द्वे नेत्रे द्वे श्रोत्रे इति. म्हणजे कुठले कुठले किती कर्मकार आहेत? 8. मग कुठले कुठले कर्मकार आहेत ते पण आपण लिहू शकतो हवं तर एक्स्ट्रा. ते च द्वौ पादौ द्वौ हस्तौ द्वे नेत्रे द्वे श्रोते इति. तसं बघून आपण पॅराग्राफ मधनं लिहायचं. आता इथे आपल्याला परत विचारलंय काउंटिंग. मग आता काउंटिंग आपल्याला संस्कृतमध्ये लिहायचंय. चित्राणी गणयित्वा तदहा संख्यावाचक शब्दम लिखत. म्हणजे हे चित्र काउंट करून त्याचा आपल्याला संख्यावाचक शब्द लिहायचंय. तर हे आहेत 3 × 18. सो हे 18 आहे. मग 18 ला आपण कसं लिहितो? आपण सगळे नंबर्स बघितले. 8 आहे म्हणजे अष्ट येणार. अष्टा येतं 8 ला. अष्टा आणि इथे 1 आहे, सो दश. अष्टादश हा त्याचा नंबर येणार. इथे आहेत 3. हे 21 आहेत. सो 21 म्हणजे 1 ला आपण लिहिणार 1 आणि 20 ला आपण लिहितो विंशतिः. सो विंशतिः
एकविंशतिः, तो ह्याचा आन्सर येणार एकविंशतिः. इथे हे 15 आहेत. 5 ला आपण लिहितो पंच, सो पंच लिहून घ्यायचं. आणि 1 इथे 1 आहे त्याला लिहितो आपण दश, सो पंच दश. हे आहेत 3 3 6 3 12, हे 36 आहेत. ते पंचादश 36. मग 6 ला येतं षट आणि 30 आहे. 30 ला येतं त्रिंशत, तो षट त्रिंशत. हे ह्याचा आन्सर येणार. इथे आहे 4 आणि 4 24, हे 24 आहेत. आता 24 आहेत म्हणजे आपण 4 ला बघितलं होतं की चतु आणि ह्याच्यामध्ये चत्वारला श ला च लागतो. असं चतुश्च चतुश्चत्वा रिंशत. परत सांगते चत्वारिंशत आपण लिहितो. सॉरी, हे 44 नाही आहे, 24 आहेत. सो 4 ला आपण चतुर लिहितो आणि ह्याला 2 ला विंशती लिहितो. सो इथे चतुर्विंशतिः असं आहे ना, चतुर्विंशतिः. हे आहेत 3 3 6 3 6 3 हे आहे 33. सो 33 ला आपण बघितलं होतं त्रय आणि स्त्रिंशत, स्त्रिंशत तय त्रय स्त्रिंशत असं लिहिलं जातं 33. आता इथे ह्यानी आपल्याला मंजुषात अंकानां कृते पदानी चिनुत इथे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. सो हे आहे 28. 8 आणि 20 म्हणजे अष्टविंशती येणार, म्हणजे ह्याचा आन्सर हे अष्टविंशती आहे. 30 ला माहिती आपल्याला त्रिंशत म्हणतात. इथे 7 आहे आणि ते 2 आहे, हे सप्तविंशती आहे. हा पर्याय इथे लिहून घ्यायचा. हे 31 आहे. 31 ला आपल्याला माहिती आहे एक त्रिंशत, सो एक त्रिंशत हा ऑप्शन इथे येणार. 24 आपण मागेच बघितलं चतुर्विंशती. चतुर्विंशती ही हे 24चा आन्सर येणार. 40चा आन्सर येतं इथे आपल्याला दिलेलं आहे. 40चा आन्सर चत्वारिंशत. बघून लिहायचं, कारण का कुठेही स्पेलिंग्स मध्ये म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका होऊ नये, सो बघून द्यायचं. आणि 50चा आहे पंचाशत. ओके. आता चित्रम दृष्ट्वा मंजुषात पदानी च प्रयुज्य वाक्याने रचयत, म्हणजे हे चित्र बघून हे जे दिलेले आहेत ते शब्द आपल्याला इथे लिहायचे. मग आता इथे काय करतोय, आता इथे हा जो आहे बलिर्वद आहे म्हणजे बैल आहेत आणि हा कृषक आहे, तो काय करतोय की नांगरतोय, शेत नांगरतोय. मग आता इथे एकच कृषक आहे. मग आता आपण इथे बघायचं एकवचनाचा शब्द कुठला आहे, कृषकः. मग इथे आपला येणार पहिलं सेंटेन्स कृषकः. आता हा कृषकः काय करतो आहे की शेत नांगरतोय. मग आता इथे काय आहे, क्षेत्रम. कृषकः. सो आता कृषकः क्षेत्रम आहे आणि मग इथे येणार तीतः अंती, म्हणजे एक वचन आहे तो कर्षती, इथे येणार कर्षती. सो कृषकः क्षेत्रम कर्षती. आता इथे हे काय करतायत, दोघं खोदतायत. मग आता हे 2 जण आहेत. मग 2 जण असतील तर काय बोलतो आपण, पहिले तर एतौ येणार, म्हणजे हे 2 जण आहेत. सो एतौ कृषकौ. 2 ला आपण एतौ कृषकौ. बालकः बालकौ, तसं एतौ कृषको. आता हे कृषक काय करतायत, खनन कार्यम आणि हे प्रथम पुरुषाचं तीतः अंती येतं, तर द्विवचनाचं तः आहे, म्हणजे इथे कुरुतः येणार. कुरुतः म्हणजे काय, एतौ कृषको खनन कार्यम कुरुतः, म्हणजे हे 2 शेतकरी जे आहेत ते खणण्याचं काम करत आहेत. आता इथे मल्टिपल आहेत आणि हे धान्य लावतायत शेतामध्ये. मग आता खूप आहेत म्हणजे काय येणार, एते येणार. सो एते कृषकाः, अनेक वचन आहे, सो कृषकाः. आता इथे काय करतात, हे
धान्य, सो धान्यम धान्यम रोपयंती रोपयंती. आणि आपलं वरच्या वाक्यात राहिलं एषः, एषः कृषकः म्हणजे हा फार्मर, हा कृषक. सो एषः येतो येते कसं वापरायचं आणि त्याच्याप्रमाणे जे वर्ब आहे त्याचं तीतः अंती कसं होतंय ते इथे आपल्याला शिकायला मिळतं. सो हे पेन्सिलने लिहिल्यामुळे नीट दिसत नसेल, मी हे करते. एषः कृषकः क्षेत्रं कर्षति, एतौ कृषको खननकार्यं कुरुतः, एते कृषकाः धान्यं रोपयन्ति. सो एषः, एतो, एते म्हणजे एकवचन, द्विवचन, बहुवचन, त्याच्याप्रमाणे प्रथम पुरुष असल्यामुळे तीतः अंती लागतं. सो कर्षति, कुरुतः आणि रोपयंती. आता जसं आपण संख्यावाचक बघितलं तसंच वेळ, टाइम, समयवाचक पण बघायचं आपल्याला. मग इथे लिहिले 10:30. तर जेव्हा 30 असतं म्हणजे 10:30 म्हणतो आपण किंवा 10:30 म्हणतो, 10:30 म्हणतो, तेव्हा सार्ध शब्द वापरला जातो संस्कृतमध्ये आणि इथे हे रॉंग झालंय. सो इथे द्वादश कशाला म्हणतात, 12ला आपण द्वादश म्हणतो पण इथे 10 आहे. सो इथे दशवादन येणार. सार्ध दशवादनम म्हणजे काय, किती वाजलेत आता, 10:30 वाजलेत. मग आता इथे 7 असेल तर डायरेक्ट लिहायचं सप्त वादनम. वादनम म्हणजे संस्कृतमध्ये वाजलेत. आता 2:30 आहे, 30 म्हटल्यानंतर आपल्याला काय येणार, सार्ध. आणि 2ला आपण काय म्हणतो, सार्ध द्वौ द्वौ वादनम. हे 11 वाजले आहेत. मग 11ला काय म्हणतात संस्कृतमध्ये, एकादश. मग येणार एकादश वादनम. आता इथे 4:30 आहे, 30 आहे म्हणजे काय येणार, अर्ध आहे म्हणून सार्ध. 4ला काय म्हणतात, 4ला म्हणतात चत्वारः. सो सार्ध चत्वारः वादनम. तसं लिहायचं, सार्ध चत्वारः वादनम म्हणजे 4:30 वाजले आहेत किंवा 4:30 झाले आहेत. 1:30 1:30 वाजताचं कसं लिहिणार, परत सार्ध एकः वादनम. तसं आता इथे लिहून नाही दाखवत आपण, तोंडी बघूया. 3:30 आहे, 3:30 म्हणजे सार्ध. 3ला आपण म्हणतो त्रयः. सो सार्ध त्रयः वादनम. 9 वाजलेतला डायरेक्ट नव वादनम. 12:30 12ला म्हणतात द्वादश आणि अर्धा मस्त जे इथे लिहिलं होतं चुकून ते इथे लिहायचंय, सार्ध द्वादश वादनम. सार्ध द्वादश वादनम. इथे 8 आहे, अष्ट वादनम. 7:30 आहे, 30 आलं म्हणजे सार्ध सप्त वादनम. सार्ध सप्त वादनम. असं इथे वेळ कळते आपल्याला. आता मंदुषात पदानी चित्वा रिक्त स्थानानी पूर्यत. म्हणजे आता इथे ऑलरेडी लिहिलंय डॅश ऋतवाह भवंती. मग मराठी किंवा आपला आपण जे हिंदू धर्माचं कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये ऋतू हे 6 असतात, वसंत, ग्रीष्म, शरद, शिशिर, हेमंत. म्हणून इथे 6 उत्तर येणार. मग इथे येणार षड ऋतवाह भवंती. मासाहा, मासाहा म्हणजे महिने. मग वर्षाचे महिने किती असतात, 12. 12ला काय म्हणतात, द्वादश. सो मासाहा द्वादश भवंती. एकस्मिन मासे अथवा डॅश दिवसाः भवंती. एकस्मिन मासे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात, आयदर 30 किंवा 31. मग 30ला म्हणतात त्रिंशत एकत्रिंशत. सो इथे आन्सर येणार त्रिंशत एकत्रिंशत. फरवरी मासे सामान्यतः डॅश दिनानी भवती. सामान्यतः म्हणजे लीप इयर जर नसेल तर किती असतात, 28 दिवस असतात. 28ला म्हणतात अष्टाविंशतिः. सो इथे आन्सर येणार अष्टाविंशतिः. मम शरीरे डॅश हस्तोस्तः. मग किती हात आहेत, 2. सो 2 हस्तोस्तः. आता इथे धातव्यम म्हणजे लर्निंग काय दिलंय की आपले मराठी महिने किंवा हिंदू कॅलेंडर प्रमाणे किती महिने आहेत ते इथे दिलंय. सो चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष,
माघ फाल्गुन. जे आपलं कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये जे ऋतुचक्र आहे ते खूप परफेक्टली पकडलं जातं. जे मराठी महिने आहेत इंग्लिशमध्ये जे 4च ऋतूंमध्ये ऍक्च्युअली सगळं बसत नाही परफेक्ट. इथे जसं चैत्राने वसंत ऋतूची सुरुवात होते, झाडाला पालवी यायला लागते. वैशाखमध्ये थोडं थोडं ऊन व्हायला लागतं, ज्येष्ठमध्ये पण ऊन असतं. मग त्याच्यानंतर आषाढमध्ये ज्येष्ठ आषाढमध्ये पावसाची सुरुवात होते, भरपूर पाऊस पडतो. श्रावणामध्ये पण पाऊस असतो, भाद्रपदमध्ये पाऊस असतो थोडाफार. मग गणपती येतात. अश्विन कार्तिकमध्ये थोडीशी थंडी पडायला लागते. मार्गशीर्ष पौषमध्ये काय होतं की हेमंत ऋतू सुरू होतो, पानगळ चालू होते आणि नंतर शिशिर ऋतू माघ आणि फाल्गुन म्हणजे खूप कडाक्याची थंडी. सो असे महिन्याप्रमाणे 6 ऋतू आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. आणि ऋतू वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. तर अशा प्रकारे आपण ह्या धड्याखालचे हा धडा जो आहे मोस्टली एशा येतो येते काय हे सांगायला आणि ह्याच्यामध्ये नंबर्स लर्न करण्यासाठी आहे. तर स्वावलंबन ह्या पाठाचे आपण होमवर्क बघितलेला आहे किंवा एक्सरसाइजेस बघितले आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि ज्यांना हे उपयोगी पडू शकतील त्यांच्यावर नक्की शेअर करा. थँक्यू.